सर्वपक्षीय विरोधकांची आज मुंबईच्या शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद पार पडली। यावेळी निवडणूक आयोगाविरोधामध्ये 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणार असल्याचं सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी सांगितलंय। मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगाला दाखवून देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं विरोधकांनी सांगितलंय। की यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल। मी फक्त एका वाक्यात पुढलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल। ते पाहता पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करावा असेल तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे। किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे। सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही, पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही, पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे, राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। आणि म्हणून 1 तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे। त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा 1 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे। विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही। आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की गेले 3 वर्ष त्यांनी हा टाळलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेलेल्या आणि आता ही जी काही त्यांना अधिकार त्यांचा प्राप्त होण्याची ही जी संधी आहे ती देखील नाकारण्यात येत आहे। कारण लोकशाही प्रक्रियाच पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आहे। त्याचा विरोध सगळेजण म्हणून आम्ही करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।